सगळ्यांची भाषणं झाली, बसून सगळ्यांची भाषणं ऐकली, आम्ही ऐकली, तुम्ही ऐकली. सकाळपासून संगमेश्वरमध्ये आता मला असं वाटतं 4था किंवा 5वा कार्यक्रम आहे. अजून 2-3 करायचे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आमचा इथे स्वागत केला, मला एवढा मान सन्मान दिला, तर प्रथमच तुमचं सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. सकाळपासून संगमेश्वरचा दौरा करत असताना संगमेश्वरमध्ये माझी दुसरी खेप आहे. अगोदर एक संगमेश्वरचा राऊंड झाला, दुसरा राऊंड सुरू आहे. बडे साहेबांनी मला संगमेश्वर तालुका भरपूर फिरवला, आवाजच बदलून टाकले. बडे साहेबांमुळे झाले. अगोदर आवाज वेगळा निघायचा, संगमेश्वरून आल्यानंतर बडे साहेबांनी एवढ्या गावागावात फिरवलं की आवाज बदलून टाकला. पण खरोखर मनापासून त्यांचे मी आभार व्यक्त करतो. जेवढाही संगमेश्वर तालुका मी बघितला, जिथपर्यंत मी गेलो ते मी त्यांच्यामुळे बघितला आणि त्यांनी माझ्यासाठी जी मेहनत घेतली, मुलांसारखं माझ्यावर जे प्रेम ठेवलं, मनापासून त्यांना या व्यासपीठावर मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तर सांगत असताना गेले 4 वर्ष इकडे तरुणांना मार्गदर्शन देण्याचं काम करतोय, तरुणांना दिशा द्यायचं काम करतोय. आपला इकडचं तरुण उठून सुटून मुंबईला न जाता त्याचं 2 हाताला काम, रोजगार इकडे कसं आपण घडवू शकतो या अनुषंगाने काम केली करणार आणि आयुष्यभर करणार आहे सांगण्यासाठी आज तुमच्या समोर इथे उभा आहे. जेव्हा मी बघितलं आपलं तरुण उठून सुटून जातो मुंबईला, पुण्याला नोकरीच्या शोधात, पण आता मुंबईला आम्ही राहतो. मुंबईला आता मुंबईला नोकऱ्या राहिल्या नाही आणि आर्थिक मंदीमुळे तर अजूनच नोकऱ्या कमी झाल्या. त्याच्यामध्ये आपला मुलगा जाणार, तरुणी तिकडे जाणार नोकरीच्या शोधामध्ये, तिकडे कमवणार काय आणि गावी पाठवणार काय. आम्ही अनेक लोकांना तिकडे नोकऱ्या लावल्या. आम्ही विचारलं त्यांना, काय रे बाबा तू नोकरी करशील, कुठल्या दिशेने तुला नोकरी करायची, आज राज्य देश जग कुठल्या दिशेने चाललंय तुला माहिती आहे का, काय करशील तू मुंबईमध्ये जाऊन 2-3 हजाराची नोकरी करून काय होतंय. आज मुंबईमध्ये राहायला जागा राहिली नाही. त्याच्यामध्ये तू जाणार मुंबईला, तुम्ही लोक जाणार, मग करणार काय. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून 2 हजाराला काम इथे कसं मिळेल या अनुषंगाने आम्ही सगळ्यांजवळ बसून की कोकण उद्याचा कसा असावा, कोकण अग्रेसर केव्हा होईल या अनुषंगाने आम्ही कामं करतोय. आजपर्यंत मी जिथे गेलो, ज्याही भागात गेलो, अगदी चिपळूण बसून ते दोडामार्गपर्यंत, बांधल्यापर्यंत दिवसाला 6-8 कार्यक्रम होतात. जिथेही मी जातो, ज्या गावात जातो, लोक आपला मुलगा आलाय, आपला भाऊ आलाय हे समजून स्वागत करतात, मनापासून स्वागत करतात. म्हणजे वरती नाही, कारण का त्यांना माहिती आहे आता इथे कोण करू शकेल, इथे विकास कोण करू शकेल आणि एवढ्या 18-20 वर्षापासून इथे कोणी विकास केलाय. राणी साहेबांच्या माध्यमातून इथे विकास झाला, बडे साहेबांच्या माध्यमातून इथे विकास होतोय. मला 4 वर्ष अगोदर कोणी सांगितलं असतं की जा तुला तिकीट देतो, लोकसभेची आघाडीचा उमेदवार म्हणून तुला निवडून यायला लागेल, जा कामं कर, मला 4 वर्षापासून कोणी सांगितलं असतं मी विश्वास पण ठेवला नाही. कोकणामध्ये काम सुरू केलं, काही कुठला स्वार्थाने नाही, कधी 1 रुपया कोणाकडून घेतला नाही. मिशन अकॅडमीच्या माध्यमातून 1 रुपया घेतला नाही, कोणी सांगावं. फक्त नाही आपल्या कोकणाच्या माणसासाठी काहीतरी करायचं या अनुषंगाने कामं केली, तरुणांना दिशा द्यायचं काम केले. फक्त मी सांगत बसलो नाही, आपण वेगवेगळ्या तज्ञांना बोलवलं, कोण कोल्हापूरचा, कोण पुण्याचा, कोण मुंबईचा, वेगवेगळ्या तज्ञांना त्या विषयाचं मार्गदर्शन देण्याला आपण त्या शिबिर राबवल्या. आपण कोणाकडे 1 रुपया घेतलाय, उलटा आपण बुकलेट वाचल्या. आमच्या आईसाहेब बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी चांगलं काम करतायत, मार्गदर्शन देण्याचं काम करतायत. बचत गटाच्या माध्यमातून इकडे महिलांना जे बचत गटाचे आपण प्रोडक्ट बोलतो ते योग्य दराने विकत घेऊन आम्ही आमच्या परीने आपल्या माणसासाठी काहीतरी करायचं असेल तर आयुष्यभर त्यांच्यासाठी अगोदर समाजकारण कर. इकडची लोक तुला भरभरून प्रेम देतील आणि तेच मी करणार तर तुमच्यासाठी आयुष्यभर समाजकारण करणार, त्याचं राजकारण होणार. ते सांगण्यासाठी आज मी ते उभं आहे की इकडे तरुणांना मी नेहमीच भेटत असतो, तरुणांचा मोठा पाठिंबा माझ्या मागे असतो. चांगल्या रीतीने तरुण लोक माझ्या मागेही आहेत, म्हणजे मागे आहेत म्हणजे सपोर्टसाठी, नंतर मागे न तर वेगळा काय विचार करू नका. तसं सांगत असताना आपण तरुणांना इथे पुढे नेण्याचं काम करतोय, चांगल्या दिशा दाखवण्याचं काम करतोय. तर आम्ही करतोय
आता विरोधकांना आता कुठे ना कुठेतरी आवडत नसेलच. आता आम्ही करणार की आम्हाला सुचलं 4 वर्ष अगोदर आम्हाला कोणी सांगितलं असतं की करा, आम्ही त्यांना सांगून जर आम्हाला कोणी सांगितलं असतं की नाही तुम्हाला ते उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभे राहणारच आणि म्हणून तुम्ही करा, आम्ही कधी केलं नसतं. आम्हाला करायचं होतं, आम्हाला कोकणातल्या माणसासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून केलं. पण आता आम्ही करतोय यांना कुठेतरी दुखायला लागलं. आम्ही सांगितलं की नाही आम्ही एवढ्या भरपूर अजून 2-3 कार्यक्रम करायचे. तुम्ही फक्त माझ्यावर आशीर्वाद ठेवा. आजपर्यंत तुम्ही भरभरून प्रेम दिलं मला. मी जिथेही गेलो तिकडून बसून त्या बांध्यापर्यंत लोक मला भरभरून प्रेम करतात, आशीर्वाद देतात की नाही रे बाबा तू जिंकून येणार, पण फक्त आम्हाला भेटायला ये. आजी बोलतात, आजोबा बोलतात, सगळे वडीलधारी मंडळी, महिला सगळे बोलतात की नाही बाबा तू भेटायला ये. आणि तुम्हाला भेटायला तुमचा मुलगा येणार म्हणजे येणार. फक्त एक संधी मागण्यासाठी आज तुमच्या समोर आला. एक संधी खरोखरच तुम्ही मला द्या. माझी निवडणुकी निशाणी हात आहे. या हाताचं बाजूचं बटन दाबा. तुमच्या मुलाला घरात घ्या. या पर्यटकाला हद्दपार करणं या कारणासाठी आज मी तुमच्या समोर आलोय. हीच विनंती तुमच्या सर्वांसमोर मी करतो. पुढे अजून 2-3 कार्यक्रम या कारणाने तुमची लवकर रजाई घेतो. निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या समोर मी येईन, पण कधी पुढे मागे झाला तर वाईट मानून घेऊ नका. निवडणुकीनंतरच येईन. आणि जर अगोदर जर मिळालं पुढे मागे कार्यक्रम इथे पुढे असला तर तुम्हाला भेटायलाही नक्की येईल निवडणुकीच्या अगोदर. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, प्रेम असंच ठेवा हे सांगून सगळ्यांनी दिला लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.